मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिव मंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार आणि आजवर लाखो आदिवासी मुलामुलींना गेली 6 दशक शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे 1962 पासून आजवर अध्यक्ष कॉम्रेड लहानू शिडवाकोम यांचे आज 28 मे रोजी पहाटे 5:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। हे कळताना अत्यंत दुःख होते। गेली 10 दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खासगी इस्पितळात ICU मध्ये होते। मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्ष होतं। त्यांच्या मागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र कुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे। कॉम्रेड लहानू कोम यांच्या असामान्य, लढाऊ आणि एकनिष्ठ जीवन कार्याचा परिचय देणारा लेख लवकरच प्रस्तुत केला जाईल। कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 12 वाजता पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघेल। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक नेते आणि इतर अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी होतील। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे, पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील हजारो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी होतील। कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य माकप, कॉम्रेड डॉक्टर अजित नवरे, राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य माकप, कॉम्रेड आमदार विनोद निकोरे, केंद्रीय कमिटी सदस्य माकप, कॉम्रेड किरण गहला, जिल्हा सचिव व राज्य सचिव मंडळ सदस्य माकप। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।